ऑफिसर बरेच बाबूसाहेबांच्या वरती औचित्य साधून त्यांना स्वतःच्या देण्यासाठी त्यांनी अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय नामदार निधी राणेसाहेब यांचं या भव्य रॅलीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सन्माननीय परेश ठाकूर यांच्या बैठकीचं औचित्य साधून परेश ठाकूर यांनी 2026च्या निमित्तानं निधी राणेसाहेबांनी या ठिकाणी मनापासून स्वागत करीत होतो आणि सन्माननीय द्यायचा आहे जो भारताचं प्रतिनिधित्व करेल जो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल अगदी ऑलिम्पिक पर्यंत जाऊन या स्पर्धेला एखादं मेडल घेऊन येईल या सरकारने चाललेला हा सर्व कष्टमय प्रवास आदरणीय परेश ठाकूर साहेबांचा आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही भव्य दिव्य कुस्तीची स्पर्धा माया गोंधळे हात वरती तर माया गोंधळे कळंबोलीचा परवाना भगवान गोंधळेंचा चिरंजीवा संपलेल्या कुस्तीमध्ये पुन्हा एकदा माझं सभेच्या ठिकाणी स्वागत. मी कमिटी शहर मंडळाचे अध्यक्ष पाटील आपण विनंती या ठिकाणी करतो. खरं तर महासंवाद करत नवी मुंबईच्या महापौर सन्माननीय नवी मुंबईच्या महापौर सन्माननीय सुजाताताई पाटील यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करीत होतो. मंडळाचे माझे सहकारी आमदार प्रशांत ठाकूरजी, ते दुसरे सहकारी सन्मान्य डावकरेजी, उपस्थित असलेले सन्मान्य म्हात्रेजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व भगिनी आणि माझे सर्व मित्रांनो, त्या दिवशी आमच्या हॅपी स्टेइंग आणि त्यांचे सर्व सहकारी मला ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यासाठी आले आणि आमच्या परेश ठाकूरजींचा वाढदिवस त्याचबरोबर कुस्तीची स्पर्धा. मी त्याला सांगितलं की मला बघितल्यानंतर कुस्तीचा आणि मला काही संबंध दिसत नाही. आमचा आखाडा वेगळा आहे, आमचा आखाडा हिंदुत्वाचा आहे आणि आम्ही रोज हिरवे साप फेकतो आणि म्हणून ह्या आखाड्यामध्ये आणि आमच्या आखाड्यामध्ये फरक आहे. पण आमचे परेश ठाकूरजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जे काय वातावरण आज पाहायला मिळालंय, नक्कीच आमच्या परेश ठाकूरजींचं भविष्य उज्ज्वल आहे हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एवढ्या लोकांना वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र करणं, कुस्तीसारखी अशी भव्य स्पर्धा ही साधारण पश्चिम महाराष्ट्रामध्येच बघायला मिळते. पण आज आमच्या कामोट्यामध्ये, आमच्या या भागामध्ये एवढी मोठी कुस्तीची स्पर्धा बघितल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आम्हीही कुठे कमी नाही आहोत एवढंच एक चांगला संदेश आमच्या परेशजींच्या निमित्ताने गेलेला आहे. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांच्या मनापासून शुभेच्छा देतो. इथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा या मातीमध्येच घडला आणि ह्याच मावळ्याने अगदी अटकेपर्यंत मग सांगता या मराठी पूर्ण सांगता साम्राज्याचा हा झेंडा लावला आणि तिकडं अगदी नर्मदेच्या पलीकडेपर्यंत आणि इकडे बिहारपर्यंत अशा प्रकारे ह्या मराठी संत साम्राज्याचा झेंडा हा जर फटकवला असेल या स्वराज्य इथल्या मातीतल्या या संत नागरिकांचं स्वतःचं राज्य असं जर निर्माण केलेलं आहे तर या मावळ्यांच्याच वरती ह्या रायगड जिल्ह्याचे मावळे यांनीच ही हा सांता फड हा गाजवलेला आहे. या इथे एक जबरदस्त असे सांता इथं हे इथं घडवलेले आहेत. म्हणूनच मराठी साम्राज्य असेल किंवा मराठ्यांचं सैन्य जे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरला जर त्याचा सांगता त्याला पहिलं असं जर सांगता त्या इथे पराभव दिलेला असेल तर या मराठी सैन्यानेच दिलेलं होतं. हे मराठी सैन्य हे या कुस्तीच्या जोरावरती उभं राहिलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघतो की पनवेलचा पूर्ण परिसर हा या इथले सांगता गाववाले मग सांगता जे पूर्वीपासून कुस्ती खेळतात आणि त्याचबरोबर हा कामोठा, कळंबोली, खारघर, विचुंबे आणि हा सर्व परिसर या इथे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे येथील मराठवाडा येथील सर्व इथून असतात. त्याच्यामुळे या इथे कुस्तीच्या बद्दल आकर्षण हे पूर्वी पण होतं आणि आता ते द्विगुणित झालेलं आहे आणि अशा वेळेला
कुस्तीसारखा खेळ हा इथे या मातीमध्ये आणखी वाढणं हे आवश्यक आहे. आपला आजच्या संदर्भात आपण बघतो तर तो फारच जास्त तो टॅबच्या वरती या आणखी प्ले स्टेशनच्या मागे हा खेचला जातो आहे, टीव्हीच्या मागे हा खेचला जातो आहे आणि अशा वेळेला त्यांनी शारीरिक कसरत करावी आणि या खेळामध्ये जिंकण्यासाठी त्यांनी मानसिक कसरती सुद्धा त्यांनी कराव्यात. ह्या दृष्टीने असा खेळ हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाणंही आवश्यक होतं आणि म्हणूनच या इथे कुस्तीचं जास्तीत जास्त हे संदर्भ या इथे खेळला जावा, याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रेम हे निर्माण व्हावं यासाठी सतत प्रयत्न केलेले आहेत. आज आपण इथे बघत आहात की रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन हा आधीपासून सुद्धा इथे गेल्या अनेक वर्षानुवर्ष या इथे कार्यरत आहे आणि त्याच्याचबरोबर रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन ही सुद्धा ऍक्टिव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे इथे या कुस्तीगीरांना जास्तीत जास्त खेळण्याच्या संध्या या उपलब्ध झालेल्या आहेत आणि या खेळाच्या माध्यमातूनच त्यांना त्यांच्या करिअरसाठी सुद्धा अनेक ऑपॉर्च्युनिटीज या उपलब्ध होत चाललेल्या आहेत. कारण सर्व आजच्या घडीला जो कॉम्पिटेटिव्ह जग आहे या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये सर्वात जास्त महत्त्व जर कशाला असेल तर मग त्या चांगल्या पर्सनॅलिटीला आहे आणि ही पर्सनॅलिटी या कुस्तीच्यामुळं घडते आणि म्हणूनच अशा पर्सनॅलिटी जर घडायच्या असतील आपल्या मुलांचे करिअर हे स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर सांगतात त्या इथे जर फ्लोरिश करायचे असतील, फुलवायचे असतील तर त्यासाठीच कुस्तीसारख्या खेळांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच या आज वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे हॅपी सिंग, मयुरेश नेतकर, कामोठा, भारतीय जनता पार्टी आणि येथील तरुणांनी हे जे कुस्तीचे सामने आयोजित केलेले आहेत खरोखरच सांगता या इथं आलेली गर्दी आणि त्याचबरोबर या कुस्तीच्या स्पर्धेबद्दल होणाऱ्या चर्चा आणि इथे आलेले सर्व सांगता या इथे मोठे मोठे महत्व असे सर्व या इथे नेते आणि पाहुणे यांच्यामुळं कुस्तीच्या बद्दलचं प्रेम हे वाढताना आणि त्याचबरोबर तो रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन असेल किंवा रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल या दोन्ही संघटना ज्यासाठी सांगता या इथे काम करतायत ते ध्येय हे या इथे पूर्ण होताना हे दिसून येत आहे. याच्याबद्दल खरोखरच मला समाधान. दादा तुम्ही म्हणाला की समाधान